नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण कळेल। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भामध्ये एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना 29,000 कोटी रुपयाचं अतिरिक्त पॅकेज मंजूर केलेलं आहे। आता सध्या महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच संपलेली आहे, त्यामुळे निवडणुकांची आचारसंहिता संपलेली आहे। शेतकऱ्यांना वाटत होतं की आता इतके दिवस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे नाही आले, तर ते आचारसंहितेमुळे नाही आले, पण आता आचारसंहिता संपलेली आहे। मग आमच्या खात्यामध्ये पैसे येतील का आणि कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं, त्या पॅकेज मध्ये सुद्धा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना 10,000 रुपये यायला पाहिजे होते, पण 5,000 आले। कोण्या शेतकऱ्याला 40,000 यायला पाहिजे होते, 20,000 रुपये आलेत। म्हणजे कमी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत। मग त्या शेतकऱ्यांचं उर्वरित अनुदान कधी खात्यामध्ये येणार या संदर्भामध्ये संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, सर्वप्रथम संपूर्ण जिल्ह्याची यादी मी तुम्हाला सांगणार आहे, नंतर 29,000 कोटीचं केंद्राचं जे अतिरिक्त पॅकेज जे मंजूर केले त्याचं काय होणार, त्याचे कधी पैसे वाटप होणार, राज्य सरकारचे जे उर्वरित जे अनुदान आहे ते कधी होणार, ते नंतर आपण बघण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम पहिला जिल्हा आहे बीड जिल्हा। मित्रांनो, बीड जिल्ह्यातील एकूण जवळपास 9,21,446 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांसाठी 634 कोटी 74 लाख रुपयाचा निधी सरकारने मंजूर केला होता। त्यानंतरचा जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा, म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्हा। या जिल्ह्यातील 8,27,272 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 847 कोटी 12 लाख रुपये आहेत। तिसरा जिल्हा आहे मित्रांनो सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यातील 7,37,702 शेतकरी संख्या आहे। या शेतकऱ्यांना 832 कोटी 15 लाख रुपये आहेत। मित्रांनो, चौथा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्हा म्हणजे सर्वात जास्त यावर्षी नुकसानग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त झालेला जिल्हा। नांदेड जिल्ह्यातील 8,57,580 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना जवळपास 582 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला होता सरकारनं। त्यानंतर बुलढाणा जिल्हा आहे पाचवा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये विदर्भातला महत्वाचा जिल्हा, तो म्हणजे सर्वाधिक शेतकरी या जिल्ह्यामध्ये आहेत, तो म्हणजे या जिल्ह्यातील बुलढाणा जिल्ह्यातील 6,80,393 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 488 कोटी 94 लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मराठवाड्यातला धाराशिव जिल्हा। 6,40,552 शेतकरी आहेत। 483 कोटी 27 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत। त्यानंतर लातूर जिल्हा 7,96,947 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 448 कोटी 24 लाख रुपये मंजूर केलेले आहेत। पुढचा जिल्हा परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यातील 6,78,827 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 374 कोटी 19 लाख रुपये मंजूर केले आहेत। नववा जिल्हा आहे अमरावती। 4,43,537 शेतकरी आहेत। 332 कोटी 3 लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे। त्यानंतर नाशिक जिल्हा, आता महत्वाचा जिल्हा आहे नाशिक। 4,16,582 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 320 कोटी 96 लाख रुपये आहेत। त्यानंतर जळगाव जिल्हा 3,42,691 शेतकरी आहेत। 309 कोटी 80 लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे। त्यानंतर मराठवाड्यातला 12वा जिल्हा हिंगोली 4,10,344 शेतकरी या जिल्ह्यामध्ये आहेत आणि 296 कोटी 90 लाख रुपये निधी हा मंजूर केलेला आहे। आता 13वा जिल्हा आहे विदर्भातला सर्वात मोठा जिल्हा यवतमाळ। 2,27,470 शेतकरी आहेत। 268 कोटी 87 लाख रुपये निधी मंजूर केला आहे। त्यानंतर विदर्भातलाच अकोला जिल्हा 3,47,884 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 264 कोटी 34 लाख रुपये निधी मंजूर केला आहे। त्यानंतर विदर्भातलाच वाशिम जिल्हा 2,58,501 शेतकरी आहेत आणि 192 कोटी 77 लाख रुपये निधी हा मंजूर केलेला आहे। त्यानंतर विदर्भातलाच वर्धा जिल्हा। वर्धा जिल्ह्यातील 1,62,625 शेतकरी संख्या आहे। 150 कोटी 88 लाख रुपये निधी मंजूर केला आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास आपण जर पाहायला गेलं तर 5 लाखापेक्षा जास्त शेतकरी संख्या आहे आणि 500 कोटी पेक्षा जास्तचा निधी हा मंजूर केलेला आहे। त्यानंतर जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातील 4,50,000 शेतकरी आहेत आणि 450 कोटी पेक्षा जास्तचा निधी हा मंजूर केलेला आहे। त्यानंतर आपण पाहतोय तो म्हणजे वर्धाच्या नंतर सांगली जिल्हा विदर्भातला जिल्हा आहे, तो म्हणजे 1,04,158 शेतकरी आहेत। 149 कोटी 95 लाख रुपये निधी मंजूर केला आहे। त्यानंतर नागपूर जिल्हा, तो पण विदर्भातला जिल्हा आहे। 1,11,879 शेतकरी आहेत। 117 कोटी 24 लाख रुपये निधी हा मंजूर केलेला आहे। त्यानंतर चंद्रपूर जिल्हा
1,08,316 शेतकरी आणि 78,15,00,000 रुपये निधी मंजूर आहे. पुणे जिल्हा 89,495 शेतकरी आहेत. 48,76,00,000 रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. नंदुरबार जिल्हा 14,005 शेतकरी आहेत. हे पहिल्या प्रस्तावानुसार आहेत. 20,80,00,000 रुपयाचा निधी मंजूर केला आहे. त्यानंतर भंडारा जिल्हा 27,236 शेतकरी संख्या आहे आणि जवळपास 14,81,00,000 रुपये आहेत. त्यानंतर गडचिरोलीच्या नंतर पालघर जिल्हा 49,517 शेतकरी संख्या 14,42,00,000 रुपये आहेत. धुळे जिल्हा 1,64,429 शेतकरी 10,24,00,000 रुपये आहेत. सातारा जिल्हा 14,643 शेतकरी आणि अशा प्रकारे ठाणे जिल्हा असेल, रायगड असेल, गोंदिया असेल, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा प्रकारे राज्यातल्या 93,94,838 शेतकऱ्यांना राज्य सरकारने विविध प्रस्तावाच्या माध्यमातून जे 31,628 कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं, त्या पॅकेजच्या अगोदर हे सगळे प्रस्ताव गेले होते आणि त्या प्रस्तावानुसार 93,94,000 शेतकरी मंजूर केले होते आणि त्या शेतकऱ्यांना तब्बल 7,337,89,00,000 रुपयाचा निधी सरकारने ऑलरेडी मंजूर केला होता आणि याच्यानंतर सरकारने 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. आता त्या पॅकेज मध्ये अतिवृष्टी अनुदानासाठी 10,000 रुपयाची अतिरिक्त वाढ केली होती, म्हणजे 8,500 रुपये ऐवजी 10,000 रुपयाची वाढ केली. 18,500 रुपये प्रति हेक्टर सरकारने केले आणि त्याच्यानंतर परत राज्य सरकारने रब्बी पेरणीच्या अनुदानासाठी हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मंजूर केले होते. मग याच्यामध्ये काय झालं, जवळपास हेक्टरी 10,000 रुपये मंजूर केले सरकारने अनुदानासाठी रब्बीच्या आणि 3 हेक्टर पर्यंत. आता एखाद्या शेतकऱ्याचं 3 हेक्टर असेल तर त्याला 30,000 रुपये मिळायला पाहिजे, पण त्या शेतकऱ्याला 15,000 जमा झालेत, काही शेतकऱ्याला 20,000 जमा झाले, काही सामायिक खासदार शेतकरी होते त्यांना 1ही रुपया जमा झाला नाही. मग अशा सर्व शेतकऱ्यांचे राज्य सरकारकडे अतिवृष्टी अनुदानाचे, रब्बी पेरणीच्या अनुदानाचे पैसे वाटप बाकी होते. मग ते महानगरपालिका म्हणजे नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे पेमेंट थांबलं होतं, कारण की आचारसंहितेमध्ये कोणतंच पेमेंट ट्रान्सफर होत नसतं. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ही परवानगी नसते, त्यामुळे हे पेमेंट थांबलं होतं. त्यामुळे आता 3 ते 4 दिवस पुन्हा आता आचारसंहिता संपलेली आहे. आता 22 जानेवारी पर्यंत कुठलीही आचारसंहिता नाही आणि नंतर 22 जानेवारी नंतर पुन्हा आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलाय. त्यामुळे या निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे आता या 4-5 दिवसामध्ये पेमेंट ट्रान्सफर झालं तर झालं, नाहीतर निवडणुकीमुळे जर विरोधी पक्षांनी जर याच्यावरती आक्षेप घेतला तर हे पेमेंट थांबू शकतं. परंतु सरकार निवडणूक आयोगाकडे ही मागणी करू शकते की शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झाले पाहिजे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ही परवानगी भेटल्यावर उर्वरित पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होऊ शकतात. त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचे सामायिक खासदार असतील, त्यांचे पैसे थांबले असतील, अतिवृष्टीचे, रब्बी पेरणीच्या अनुदानासाठीचे किंवा केवायसी मुळे किंवा फार्मर आयडी मुळे पैसे थकलेले असतील तर ते पैसे आता वाटप होण्याची शक्यता आहे. जवळपास 7,000 कोटीच्या जवळपास निधी हा वाटप बाकी आहे आणि तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होऊ शकतो. आणि केंद्राच्या माध्यमातून जे अतिरिक्त 29,000 कोटींचे जे पॅकेज जाहीर झाले तर त्या संदर्भामध्ये आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पेशल माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच. भेटूया पुढील नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तुर्तास आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.